पिंडीवर पाय ठेवून अशा पद्धतीने झोपले. नामदेव महाराज तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, या विचारपूस करत गेली, इथं कुठं विसोबा खेचर आहेत का? म्हणे आहेत, ते मंदिरात आहेत. मंदिरात पाहिलं तर देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. याच्याकडे पाठवले म्हणले मला, आणि हा देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपलाय, आणि हा कुठं गुरु होत असतो का? म्हणले याच्याकडून उपदेश मला प्राप्त करायचा. काय उपदेश प्राप्त होईल? काही मागे फिरले की विसोबा काकांनी त्यांना हाक मारले, ए नामदेवा. अरे याला तर माझं नाव पण माहिती आहे. असं मनात आलं फक्त, याला माझं नाव पण माहिती आहे. असं म्हणल्या मनात म्हणल्यावर ते म्हणले, तुझं नावच नाही, तू का आलास ते पण मला माहिती आहे. असं म्हणल्यावर घाई त्यांनी खाली गेले. मग तुला जर एवढं कळतं म्हणले, मग तुला हे कळत नाही का देवाच्या डोक्यावर पाय दिलेत? कशा करता पिंडीवर पाय ठेवले? हो म्हणे, माझं चुकलंच बरं का. एका डोंबाऱ्याचं रूप धारण केलं देवानं. रुक्माई डोंबारीन झाली. गरुड होता तो गाढव झाला. 4 वेद होते ते त्याने अशा पद्धतीने 4 कुत्रे झाले. 6 शास्त्र बोकडांच्या रूपात आले, आणि 18 पुराण कोंबड्यांच्या रूपात आले. नामदेव महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात स्नान करण्याकरिता, पात्रामध्ये स्नान करण्याकरिता उतरले. स्नान करून परत येतात नाही कुठं, तर तो डोंबारी अशा पद्धतीने त्या पत्नीला सांगत होता, चल स्वयंपाक कर म्हणलं की तिने 3 दगडावरती हांडी ठेवली होती, आणि हांडी ठेवून त्यांनी नामदेव महाराज लांबून पाहत होते. मग काय करायचं म्हणले, स्वयंपाक, ते गाढव दिसतं म्हणले, कापून टाक त्याच्यात. ते गाढव कापून टाकलं, हांडी भरली नाही. मग ते कुत्रे कापून टाकले, बोकड कोंबडे सगळे कापून टाकले. म्हणे हांडी भरत नाही. एवढे कापून टाकले तरी हांडी भरत नाही, आता काय करायचं? मग तो डोंबारी म्हणला, तो म्हणला, वो छोकरा दिख रहा है ना, उसको पकड कर ला और काट कर डाल इसमें. नामदेव महाराजांना म्हटलं आता आपलाच नंबर आहे. आता त्यांनी भीती वाटायला लागली. धूम ठोकून पांडुरंगाच्या दिशेनं पळालं. दुसरं कोण आहे पांडुरंगाशिवाय? मुक्ताईनं त्यांनी उपदेश केला. ज्ञानोबरायांना ज्ञानदेव प्रगट झाला. आता ती मुक्ताई अनेकांना अशा पद्धतीने उपदेश करते. त्या उपदेशाची परंपरा पुढे त्यांनी पाहायला मिळाली. भावंड अशा पद्धतीनं तिथं आलेले आहेत. त्यांचा प्रचार सर्वत्र त्यांनी झाला. विसोबा काकांनी त्यांना स्वीकारलं. सर्वत्र त्यांनी डंका वाजवू लागला. पंढरपुरापर्यंत त्यांचा निरोप पोहोचला. पांडुरंगानं नामदेव महाराजांना सांगितलं की नामारे संत आलेले आहेत, त्या संतांची भेट घेण्याकरिता गेलं पाहिजे. म्हणे देवा, तू प्रत्यक्ष माझ्याशी बोलतोस, तू माझा आहेस, वेगळ्या संतांकडे जायची काय गरज आहे मला? अरे असं म्हणू नये नामदेवा, गेलं पाहिजे संतांची भेट घेण्याकरिता. म्हणून नामदेव महाराजांना पांडुरंगानंच पाठवलं महाराज, आणि संतांची भेट घेण्याकरिता आले. गोरोबा काका आले होते भेटायला. तिथं त्यांनी महाराज आल्यानंतर सगळे संत बसले होते. आता हे थोडक्यात सांगायचं ना, नामदेव महाराजांचं चरित्र आहे अख्खा याच्यामध्ये. ते त्यांनी नरसी नामदेवला त्यांचा जन्म झाला, त्यांचे ते असणारे सगळेचे सगळे पूर्वज त्यांनी पंढरपुरापर्यंत आले. दामाशेटी पंढरपुरात राहू लागले. तिथं कपड्याचा व्यवसाय करू लागले. नामदेव महाराज त्यांनी बऱ्याच दिवसानंतर पांडुरंगाला विनवण्या करून करून अशा पद्धतीने पुत्र झाला होता. राजाईला, गोनाईला, असं ते चरित्र त्यांनी महाराज इथं लिहिलेलं आहे. पण आपण ज्ञानोबरायांचं चरित्र त्यांनी पाहतो आहोत, भावंडांचं चरित्र त्यांनी पाहतो आहोत. म्हणून संक्षिप्त रूपाने ते मी तुमच्यासमोर नामदेव महाराजांचं सांगतोय. ते नामदेव महाराज भावंडांना भेटण्याकरिता आले. एवढे श्रेष्ठ त्यांनी असे असणारे त्यांनी नामदेव महाराज आहेत. निवृत्तीनाथांना त्यांचा महिमा माहीत होता, म्हणून त्यांचं स्वागत केलं. निवृत्तीनाथ महाराज स्वतः नामदेव महाराजांच्या चरणाला त्यांनी वाकले. यानंतर त्यांनी महाराज सगळ्यांना म्हणू लागले. ज्ञानोबारांनी नमस्कार केला, सोपान काकांनी नमस्कार केला. ते मात्र कोणाच्या पाया पडत नव्हते, सगळे त्यांच्या पाया पडत होते. मुक्ताईला सांगितलं, मुक्ताई तू नमस्कार कर, फार श्रेष्ठ असणारे ते संत आहेत, भगवंताला फार प्रिय आहेत. ती म्हणे मी नाही पाया पडणार. मुक्ताई म्हणले, म्हणे का बरं नाही पाया पडणार? तो कोणासमोर वागतोय का? आता ती झणझणीतच होती महाराज बोलायला. ती म्हणली, तो कोणासमोर वागतोय का? अरे मोठ्या माणसांविषयी असं बोलू नये, मुक्ती त्यांना नमस्कार कर. ती नमस्कार करायला तयार नाही. मग गोरोबा काका तिथं होते. विनोदानं त्यांनी विषय चर्चा सुरू झाली. तुम्ही गाडगे मडके त्यांनी घडता, तुम्हाला कच्चे पक्के त्यांनी गाडगे मडके कळतात. म्हणे इथं त्यांनी सगळे ब्रह्मदेवाने घडवलेले हे गाडगे आहेत, हे त्यांनी कच्चे आहेत का पक्के जरा बघा तरी. असं म्हणल्यावर त्या मुक्ताईने त्यांनी हसून त्यांनी बोलायला सुरुवात केली. निवृत्तीनाथ बोलायला सुरुवात केली निवृत्तीनाथांनी. मग गोरोबा काकांच्या हातामध्ये ते थोपट नव्हतं, निवृत्तीनाथांपासूनच सुरुवात केली. त्यांच्या डोक्यात त्यांनी थोपटनं मारलं. ते हसले महाराज. पक्का आहे म्हणले मडकं आहे.
ज्ञानोबरायांच्या, सोपान काकांच्या, आणखी त्यांनी सगळे जमले ते सर्वांच्या डोक्यात ते थोपटणं मारायला सुरुवात केली. नामदेव महाराज होते. नामदेव महाराजांच्या डोक्यातही थोपटणं मारलं, पण जरा जास्त प्रेमाने मारलं. ते खणखण त्यांनी डोक्यात वाजल्याबरोबर डोक्याला टेंगुळ चाल, हे ठाणान बोंब मारायला लागले. असे कुठं संत असतात का? हाणामारा करतात. माझं डोकं फुटलं असतं, डोक्याला टेंगुळ आलं, असं त्यांनी आरडाओरडा सुरू झाला. तिथून त्यांनी निघाले नामदेव महाराज आणि मुक्ताई हसू लागली. अरे म्हणे हे कच्चं मडकं आहे, कच्चं मडकं आहे. सगळ्या लोकांमध्ये कच्चं ठरवलं. कच्चं ठरवल्याबरोबर त्यांनी अपमान वाटला आणि अपमान वाटून त्यांनी ते स्थानच सोडून दिलं नामदेव महाराजांनी. घाई पंढरपूरच्या दिशेने निघाले. देवाच्या चरणावर जाऊन मस्तक ठेवलं. म्हणे काय देवा, कुठं पाठवलं तू मला? ते संत आहेत आणि असे हाणामाऱ्या करणारे कुठं संत असतात का? बघ माझ्या डोक्याला किती टेंगुळ आलं आणि त्याने मला हाणमार केली, असं केलं तसं केलं सांगायला सुरुवात केली. आणि वरतून ती मुक्ताई त्यांनी मला म्हणायला लागली, हा कच्चा आहे, हे कच्चं मडकं आहे. देव पण हसायला लागला. म्हणे नाम्या, खरंच कच्चा आहेस तू, खरोखर कच्चा आहेस. बघू देवा, तू पण मला कच्चं म्हणायला लागला, आता काय करायचं? अरे तू खरंच कच्चा आहेस. म्हणे कसं काय मी कच्चा आहे? हा. मग देवानं परीक्षा घ्यायची ठरवलं. ती म्हणे ठीक आहे, हा मी तुझ्यावर बोलतो, गोष्ट खरी आहे, पण मी तुला कळत नाही. असं कसं कळत नाही? म्हणे देवा, तू मला तू माझ्याशी बोलतोस, माझ्याबरोबर जेवतोस, या सगळ्या गोष्टी त्यांनी होतात, तू म्हणतो मी कळत नाही. म्हणे मग तुला जर खरंच मी कळतो ना, मग तू मला ओळखून दाखव. हा, मी तुला वेगवेगळ्या रूपात त्यांनी भेट देऊ शकतो, मी तुला ओळखून दाखवेन म्हणे देवा. एका डोंबाऱ्याचं रूप धारण केलं देवानं. रुक्माई डोंबारीन झाली. गरुड होता तो गाढव झाला. 4 वेद होते ते त्याने अशा पद्धतीने 4 कुत्रे झाले. 6 शास्त्र बोकडांच्या रूपात आले आणि 18 पुराण कोंबड्यांच्या रूपात आले. नामदेव महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात स्नान करण्याकरिता, पात्रामध्ये स्नान करण्याकरिता उतरले. स्नान करून परत येतात नाही कुठं, तर तो डोंबारी अशा पद्धतीने त्या पत्नीला सांगत होता, चल स्वयंपाक कर. स्वयंपाक कर म्हणलं की तिने 3 दगडावरती हांडी ठेवली होती आणि हांडी ठेवून त्यांनी नामदेव महाराज लांबून पाहत होते. मग काय करायचं म्हणले, स्वयंपाक ते गाढव दिसतं म्हणले, कापून टाक त्याच्यात. ते गाढव कापून टाकलं. हांडी भरली नाही. मग ते कुत्रे कापून टाकले, बोकड कोंबडे सगळे कापून टाकले. म्हणे हांडी भरत नाही. एवढे कापून टाकले तरी हांडी भरत नाही, आता काय करायचं? मग तो डोंबारी म्हणला, तो म्हणला, वो छोकरा दिख रहा है ना, उसको पकड करला और काट कर डाल इसमें. नामदेव महाराजांना म्हटलं आता आपलाच नंबर आहे. आता त्यांनी भीती वाटायला लागली. धूम ठोकून पांडुरंगाच्या दिशेनं पळाल. दुसरं कोण आहे पांडुरंगाशिवाय? पांडुरंगा वाचो, पांडुरंगा वाचो असं म्हणत पांडुरंगाच्या समोर गेले. पायाला कडकडून अशा पद्धतीने मिठी मारली, देवा वाचो. म्हणे काय झालं ना, मग का रडतोस, का धावपळ करत आलास, काय एवढा दम लागला? म्हणे देवा, जीव वाचून आलो मला. तिथं त्यांनी वाळवंटामध्ये तो डोंबारी आहे त्याची बायको आहे, त्याने ते असं सुरू केलेलं आणि मलाच कापून टाकणार होते. बरं झालं मी, अरे म्हणे नाम हसू लागला. देव म्हणे का हसतोस देवा, मला एवढा जीव चालला तू हसायला सुरुवात केली, का बरं हसतोस? म्हणे अरे तो डोंबारी नव्हता, मीच होतो. असं कसं होईल? म्हणे तुला जर खोटं वाटत असलं ना तर रुक्माईला विचार, ती डोंबारी झाली, कापायचं काम तिच्याकडेच होतं, ती मायाच आहे महाराज. अजून खोटं वाटत असलं तर गरुडाला विचार, तो गाढव झाला होता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळ्यांसहित आलो होतं, तुला ओळखूच नाही आलो. तू खरंच कच्चा आहेस. म्हणे काय केलं पाहिजे मग? म्हणे मला तू त्याने भेटतोस, बोलतोस, या सगळ्या गोष्टी मी तुला भेटतो, बोलतो, सगळ्या गोष्टी होतात, पण मी तुला कळत नाही. मला जर कळून घ्यायचं असेल, माझं जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तुला विसोबा काकांकडे जावं लागेल. विसोबा काका त्यांनी महाराज भगवन्मय त्यांनी होऊन अशा पद्धतीने प्रवास करत करत औंढा नागनाथ क्षेत्रामध्ये गेले होते. तिथं त्यांनी महाराज गेले होते आणि नामदेव महाराजांना तिथं पाठवलं. त्यांना कळालं नामदेवाला मला भेटण्याकरिता पाठवलंय. त्यांनी पण एक माया तयार केली, माया रचली. महाराज वयोवृद्ध आसनावर रूप धारण केलं. पिंडीवर पाय ठेवून अशा पद्धतीने झोपले. नामदेव महाराज तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, या विचारपूस करत गेली, इथं कुठं विसोबा खेचर आहेत का? म्हणे आहेत, ते मंदिरात आहेत. मंदिरात पाहिलं तर देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. असं त्यांनी पाहिल्यानंतर याच्याकडे पाठवले म्हणले मला, आणि हा देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपलाय, आणि हा कुठं गुरु होत असतो का? म्हणले याच्याकडून तो उपदेश मला प्राप्त करायचा. काय उपदेश प्राप्त होईल? काही मागे फिरले की विसोबा काकांनी त्यांना हाक मारले, ए नामदेवा. अरे याला तर माझं नाव पण माहिती आहे. असं मनात आलं फक्त, याला माझं नाव पण माहिती आहे. असं म्हणल्या मनातली मनात म्हणल्यावर ते म्हणले तुझं नावच नाही, तू का आलास ते पण मला माहिती आहे. असं म्हणल्यावर घाई त्यांनी खाली गेले. मग तुला जर एवढं कळतं म्हणले, मग तुला हे कळत नाही का देवाच्या डोक्यावर पाय दिलेत ना? कशा करता पिंडीवर पाय ठेवले? हो म्हणे, माझं चुकलंच बरं का, माझं वय जरा जास्त झालं आता, त्याच्यामुळे मला जास्त हालचाल करता येत नाही, माझे पायच मला उचलत नाहीत, म्हणून तूच जर त्यांनी पाय धरून माझ्या बाजूला ठेवले तर बरं होईल. असं त्यांनी म्हणल्याबरोबर नामदेव महाराज घाई गेले. ते पाय उचलले विसोबा काकांचे बाजूला ठेवले की खालून दुसरी पिंड त्यांनी तयार झाले.
ज्या ज्या ठिकाणी पाय ठेवेल तिथं पिंड तयार होऊ लागले. मग कळालं महाराज देव एकाच जागेवर मूर्तिमंत असतो असं नाही, तो चराचरात व्यापक आहे, कुठेही भगवान प्रगट होऊ शकतो हे ज्ञान झालं महाराज. न सांगताच ज्ञान झालं. खेचर विसा प्रेमाचा पिसा त्याने नामा कैसा उपदेशिला, मस्तकी ठेवेला हात श्रवणी सांगितली मात पद पिंड विवर्जित केला नाम्या. असं नामदेव महाराजांना त्यांनी महाराज बोध प्राप्त झाला. नामदेव महाराज आता ज्ञानी झाले आणि ते ज्ञानी नामदेव महाराज परत एकदा ज्ञानोबा यांना भेटण्याकरिता आले असा त्यांनी प्रसंग आहे.